MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH गोडंबे साहेब, आज स्थानिकांसोबत MRDA कार्यालयात बैठक होती, काय नक्की अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय, काय त्यांनी सांगितलेलं आहे? अधिकाऱ्यांची आता मी चर्चा करून आलो आणि दुपारी आपल्या एअरपिस्टन ब्रिजच्या बाबतीत आणि तिथल्या रहिवाशांच्या बाबतीत देवेंद्रजी साहेबांजवळ मीटिंग झाली। शिंदेसाहेबसुद्धा होते, आशिष शेलार साहेब होते आणि त्या मीटिंगमध्ये संपूर्ण पॉझिटिव्ह रिपोर्ट आले। मी नाही म्हणतो 5-6 वर्ष अशा पद्धतीने म्हाडा आणि MMRD अधिकाऱ्यांजवळ बसून अशा पद्धतीने हे भविष्याचं प्लॅन तुम्ही करा। तिथे मोठं असं खत्री कंपाऊंड आहे, आज नाही म्हणतो 2-3 एकरचा तो प्लॉट आहे। ह्या प्लॉटवरती ह्या लोकांना सगळ्यांना शिफ्टिंग करून 33-9 मध्ये ह्यांना बसून चांगली जागा देऊन ह्यांना भविष्याचं, कारण जे गिरगावमध्ये झालं ते माझ्या नायगावमध्ये नको, ही माझी मनापासूनची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आज मला यश आलं आहे, एवढं मी आज सांगतो। 2 बिल्डिंगचा प्रश्न होता, त्या बिल्डिंग संदर्भात काय? त्या 2 बिल्डिंगा पण ह्या स्कीममध्ये 33-9 मध्ये त्यांना मर्ज करा आणि त्यांना जी जागा नियमात मिळते ती द्या। काही जणांचा विरोध होता, जे की कुर्ला साईडला किंवा मग अन्य साईडला त्यांचं स्थलांतर आहे ते करण्यासाठी। एक तुम्हाला तेच थोडंसं प्रॉब्लेम आहे तिथे, त्या लोकांनी सांगितलं साहेब आम्हाला जवळपास कुठेतरी द्या, जवळपास द्या। त्या पद्धतीने मी त्यांना विनंती केली आता की मुलांना शाळेतसुद्धा जावं लागते, त्यांना शाळेचा त्रास होता कामा नये, त्यासाठी वरील भागामध्ये त्या भागामध्ये ट्रान्झिशन असतील तर द्या। आमच्या त्या ह्यांनी सांगितलं आहे की 500 आहेत म्हणून, ते असतील तर तिथे मी त्यांना शिफ्टिंग करेन, असं काही नाही आहे। पण त्या पद्धतीने ती माणसं पण तयार आहेत। स्थानिकांचं समाधान झालंय। एक तुम्हाला सांगू का, आज नाही म्हणते तर सर्व जनतेचं तिथे पाहिजे तर पॉझिटिव्ह वातावरण आहे। 1-2% पाहिजे, त्याशिवाय मजा पण येत नाही, हेही तुम्हाला सांगतो। 1-2% का पाहिजे, हां ते असतील तर आम्ही जागृत राहू काम करताना, एवढं मला समजते। 19 पैकी 2च इमारतीच्या रहिवाशांना मीटिंगसाठी बोलवलं, त्यामुळे 17 इमारतीतील रहिवाशी नाराज असल्याची चर्चा आहे। असं काही नाही, तुम्हाला एक सांगतो, मीटिंग ही आहे ना, हे त्यांचं डिसिजन, त्यांना जे पाहिजे ते मिळत असेल तर मिटिंगा कॉल करण्यात अर्थ। ज्यांना शिफ्टिंग करायचं आहे त्यांना मी हे केलं आहे, त्यांना पण विश्वासात घेणार। इव्हन काही अशा रूम आहेत तिथे की 500-550 कार्पेटचे आहेत, त्यांना काहीतरी वाढवून नियमाने जे आहे ते देणार। दुकानदारांना जे नियमाने 20% आहेत ते देणार, तिथे कॉम्प्रोमाइज नाही। पण ज्यांना एकतर अधिकाऱ्यांबरोबर सगळं जनता घेऊन येऊन निर्णय लागत नाही, तुम्ही ज्या पद्धतीने सांगता त्या पद्धतीने प्रत्येक बिल्डिंगचे 1-2 व्यक्ती होत्या आणि त्या पद्धतीने इथे चर्चा झाली आहे। पण आता महत्त्वाचा विषय असा आहे की 2 दिवस स्थगिती देण्यात आली होती, आता नेमका निर्णय काय झाला? स्थगिती असेल, मी त्यांना सांगितलं कायदेशीर आम्हाला कागदपत्र हे द्या, घेऊन द्या सगळं, आणि आम्ही अशा पद्धतीने ये बा इकडे आम्ही आयुष्यामध्ये भविष्यामध्ये अशा पद्धतीने हे डेव्हलपमेंट करून देणार असं आम्हाला घेऊन द्या आणि नंतर कामाला सुरुवात करा। त्यांचं काय म्हणणं आहे? काय तयार आहेत ते सांगितलं देतो म्हणून। म्हणजे उद्यापासून एल्फिस्टन ब्रिज सुरू राहील नाही, आम्हाला रायटिंग मध्ये देणार, आम्हाला कायदेशीर द्या, नंतर आम्ही तो निर्णय घेणार ना। कायदेशीर पाहिजे, तुम्ही काही द्या तर नाही चालणार। आणि शासन आणि स्वतः देवेंद्रजी स्वतः शिंदेसाहेब स्वतः जबाबदारी ह्या मॅटरमध्ये त्यांनी घेतली आहे, तर शेवटी त्यांच्या विश्वासात ठेवलाच पाहिजे। शेवटी आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते। अधिकाऱ्यांनी याबाबत काही वेळ दिलेली आहे का, टाइम बाउंड आहे की काय? बघा, अधिकाऱ्यांनी मी आता काय सांगायचं सांगितलं, आम्हाला ते ऑर्डर दिल्याशिवाय तुम्ही काही मुवमेंट करू नका। ह्याच्या पुढे मी काय करू, जे मला जे सांगायचं अधिकार आहे ते मी सांगितलं आहे। आणि एल्फिस्टन पुलाला घेऊन शिवसेना असू द्या, मनसे असू द्या, बऱ्याच जणांनी तिथे बॅनर लावलेत, सरकारवर ताशेरे ओढलेत। एक तुम्हाला सांगा, हे जे मॅटर आहे ना, हे जे मॅटर आहे तुम्हाला एवढंच सांगतो, आज 5-6 वर्ष मी ह्या कामासाठी धावतोय, आता धावत नाही आहे। तुम्हाला सांगतो, सुरुवातीला हा ब्रिज 160चा होता,
तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. 160चा तो हे जास्त बिल्डिंग जाऊ नये. ए बाबा ऐक आता, 160 फुटाचा होता. मी त्यांच्याशी हे करून वाद घालून 130 केला आणि त्याच्यामुळे जे जास्त कटिंग बिल्डिंग होत होत्या त्या कमी झाल्या आणि त्या 2च बिल्डिंग कटिंग होत आहेत. त्यावेळी हे विरोधक कुठे होते? ह्यांना एवढंच काम आहे विरोधकांना, जिथे चांगलं काम होत असेल तिथे धावणार खो घालण्यासाठी. तर नाव झालं पाहिजे ना, नाही तर त्यांच्या पाठीमागे जे सैन्य आहे ते पण दिसणार नाही. हे त्यांचं काम आहे, त्यांचं काम त्यांनी करू दे, पण चांगल्या कामामध्ये खो घालू नये हा मताचा मी आहे. माझं एवढंच मत होतं ज्यावेळी हे प्रपोजल मी हातात घेतलं, ज्यावेळी हे मी प्रपोजल हातात घेतलं त्यावेळी मी सांगितलं जे गिरगावमध्ये झालं, गिरगावमध्ये संपूर्ण माणसं बाहेर फेकली गेली, माझ्या नायगावमध्ये मी देणार नाही आणि तेच मी मान्य केलं. आज ते पास करून घेतलं आहे. माझा मराठी टक्का बाहेर गेला नाही पाहिजे ह्या मताचा मी होतो आणि त्या पद्धतीने हे आज पास होते. एवढं मी तुम्हाला सांगतो. साहेब, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण तुमचं नाव गेलं. 9वी टर्म आहे तुमची. सगळ्यांकडे फिरून झाल्यानंतर जनता शेवटी तुमच्याकडे आली, कारण त्यांना अपेक्षा तुम्ही न्याय द्या. शेवटी कालिदास कळमकरनी आम्ही साहेबांचेच माणसं आहे, आम्ही कुठे खेळले गेलो नाही. साहेब पहिल्यापासून आमचं काम करतात. कालिदास कार्यसम्राट कालिदास कोळंबकर यांचा विजय असो. मी मला काही गोष्टी ज्या सांगायच्या आहेत किंवा तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत मी मोदी साहेबांना सांगून टाकले, एवढं सांगतो. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH